नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 सप्टेंबर। आपण आता दुपारच्या अपडेटमध्ये एक तातडीची अपडेट देणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता की नाशिक या विभागामध्ये रेड अलर्ट जारी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता की इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक तसेच सिन्नर, निफाड, वणी, साखरपाडा या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला 3च्या सुमारास होताना दिसणार आहे। त्या ठिकाणी रेड अलर्ट दिसतो आहे। आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही कोपरगाव, वैजापूर, येवला, मनमाड, तेलवड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे। संगमनेर, घारगाव, जुन्नर, मनसर, अळकुटी, चाकण, शिरूर, राळेगाव, खडा, अहिल्यानगर या भागातसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे। चाकण, पुणे, राहू, दौंड, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हलका स्वरूपात पाऊस पडू शकतो। पुणे विभागामध्ये पुणे, लोणंद, फलटण, सासवड, आवासा या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे। आपण जर कोकण भाग बघितला तर मुंबई साईड, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला दिसतो आहे। तर मुंबई या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे। इगतपुरी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्ण पावसाच नाही, जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे। इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक या ठिकाणी रेड अलर्ट आपल्याला जारी केलेला आहे। त्याचबरोबर संभाजीनगर, पैठण, त्याचबरोबर गंगापूर, अंबड, जालना या ठिकाणी सुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। खडा, जामखेड तसेच बीड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर दौंड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, परंडा, बार्शी, कुरुडवाडी, वैराग या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। माहोळ, पंढरपूर, सांगोले, सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडता दिसणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलके सूर्यदर्शन सुद्धा होऊ शकते। त्याचबरोबर अक्कलकोट, परंडा, लिंडी, अफलाजापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस सुद्धा पडण्याची दाट अंदाज या ठिकाणी आपल्याला येत आहे। त्याचबरोबर आपण 5च्या सुमारास बघितलं तर आपण बघू शकतो की वातावरणामध्ये कोणता बदल दिसतो आहे। तर तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी, पंढरपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर तुळजापूर, अक्कलकोट, लंदा, उमरगा, तुळजापूर, वैराग या ठिकाणी वातावरण ढगाळ असून त्याचबरोबर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। परंडा, कुरुडवाडी, बार्शी, बैराग, तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। बारामती, इंदापूर, लोणंद, फलटण, दौंड, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। मात्र त्या ठिकाणी आपल्याला कोणताही पाऊस पडताना दिसणार नाही, हलकेसे वारे वातावरण दिसणार आहे। जामखेड, खडा, राळेगाव, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, गेवराई, माजलगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे। मात्र घारगाव, अळकुटी, मनसर, जुन्नर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही उल्हासनगर, शहापूर, नेरळ, मुंबई, ठाणे, विरार, वसई, इगतपुरी, वाडा, पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस आपल्याला 5च्या सुमारास सुद्धा पडताना दिसणार आहे। इगतपुरी,